वारी करून बसली, कीर्तनात येत असलीस, कोणच्या लग्नाला गेली तर काय एवढं तोंड पाडी ती ग. म्हणली काय सांगू बाई, काय कर नाही ग बाई. लई बाई झाली म्हणली बाई. माझ्या नवऱ्याचं केवढं मोठं नाव, आजच्या जिल्ह्यात माझ्या नवऱ्याचं नाव, माझ्या पोल्याला किती लोक ओळखीत्या. मग झालंय काय. म्हणली नातू गुटखा पुड्या खातो, उड्या मारितो आणि शांताबाईच्या गाण्यावर नाचतो. शांताबाई, तुमचा नवरा चांगला आहे म्हणून लय भूषण नका बाळगू. तुमचा पोरगा चांगला निघालाय म्हणून लय आनंद नका मानू. तुमचा नातू ज्या दिवशी लोकप्रिय होईल त्या दिवशी घराण्याची प्रतिष्ठा आणि घर पंढरपूर होईल. टाळे म्हणजे इथे वाजली ना, इथे झटका बसतो. इथे झटका बसला आणि त्या पाटामध्ये काही जर दोरखंड दारखंड अडकलेली असली ना, चौकप असं वाजलं ना, त्या रक्तवाहिनीमध्ये अडकलेली गठोळी असती का, ती म्हणते आय वॉन्ट टू गो टू माय हाऊस. अगं बाया काल कीर्तनाला गेले बाई वाबळे महाराजांच्या बाया, आणि कालपासून माझ्या छातीत दुखायचं बंद झालं बाई. पोराचं लग्न झालं का, मग पोराची आई कोण होती, सासू आहे ना. पण ती नवी सून घरात आली का सासूला वाटतं बाई आणि उगाच म्हातारी झाली. हा ना, तिच्या मेकअपचा हिला द्वेष. हा ना, तिने जाऊन आणलं ना हाडोपसराला जाऊ डाबडा. सासूचा सुनेचा त्या घरात आणि सासूचं या घरात. बरं दात काढून 3च दिवस झाले, तो अख्खा खोबळा. आणि त्याला ते आणि ते दात आहे ना, दात, त्या दात आतमध्ये पडलं का ते वड गेलं आत. आणि तिला ते सुननं लावलं होतं ना काल, म्हणले मला ते लावायचंच, मला ते लावायचं. ती कशी लावायची, मलाही लावायचं. लावलं ना ते असं. नवरा म्हणलं अगं पार कुत्र्याचं तोंड दिसत ना. म्हणली तिला सांगा नको लावू, मी नाही लावायचं. अगं तिचं वय काय अभंग एक माहिती तुकोबरांचा. समयो जाणा समयो जाणा पहिलंच घरात शिरलो आणि एवढी बारीक पोरीवाणी म्हातारी दिसली मला. बारीक पोरीवाणी, लई चपळायची बाई, खरंच लई चपळ हो. कोणीच नव्हतं घरात, एकटीच होती. या 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 तिचा प्रसन्न चेहरा पाहून मला शहाणपणा आलाय, खरं सांगतो. नाही तर काय आम्ही येडपाट माणसं हो, पागल. पण तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुमची प्रेमाची दिलेली पाहुण्याला वागणूक, त्यातून जो आनंद निर्माण होतो त्याला परमार्थ असे म्हणतात. परमार्थ काही लय अवघड नाही. केदारनाथला जा आणि बद्रीनाथला जा. एक बाई केदारनाथला गेली, पोराला म्हटली भाऊ अरे माई जाऊ गेली भाऊ केदारनाथला, मी तशीच राहिले, मला केदारनाथला जायचंय. पोरगं म्हटलं आई तुझं वय झालंय आता, केदारनाथ उंचीवर आहे, बर्फाळ प्रदेश आहे, डोंगरात नाही जमायचं तुला. आई नाही बाबा मला जायचंच. अगं पण एवढा काय हट्ट, मग तूही चुलती गेली मी काय तशीच राहू. तिला देवाचं काय घेणं नाही, चुलती उलटी पडली मग हिला पालथं पडायचं. आई तुला हसू नाही येत ग, काय बाय माया नशिबाला लागली आत्या बाय. माझं लय लक्ष, ज्याचं लक्ष नाही का त्याच्यावर माझं लक्ष. हा ना, चेहरा कसा आनंदी पाहिजे. नसलं हसू येत तर मी पाहिलं का असं करायचं म्हणजे बरं वाटतं हो मला. नाही तर मला असं एखादा माणूस पाहिलं का असं हाय ते डोसक्यात ते जायचं सगळं बॉम्बला.
नुसतं आंबरच घेऊनच घरी जावं लागेल. आज एकतर मोठी पंगत आहे बाया हो. सरपंच आणि समाबाईचा परपंच आहे की नाही. तुमचा नवरा चांगला आहे म्हणून लय भूषण नका बाळगू. तुमचा पोरगा चांगला निघालाय म्हणून लय आनंद नका मानू. तुमचा नातू ज्या दिवशी लोकप्रिय होईल त्या दिवशी घराण्याची प्रतिष्ठा आणि घर पंढरपूर होईल. नाही तर आमच्याकडे एक म्हण आहे, तुमचं ना आमचं कधी लांब, मी जुन्नरचा आहे. जर काय सांगू बाई म्हणली का ग लई तोंड बारीक करून बसली, कीर्तनात ते तसलीच, कोणच्या लग्नाला गेली तरी तसली, काय एवढं तोंड पाडी ती ग म्हणली. काय सांगू बाई, काय कर नाही ग बाई, लई बाई झाली म्हणली. बाई माझ्या नवऱ्याचं केवढं मोठं नाव, आजच्या जिल्ह्यात माझ्या नवऱ्याचं नाव, माझ्या पोऱ्याला किती लोक ओळखीत्या. मग झालंय काय म्हणली, नातू गुटखा पुड्या खातो, उड्या मारितो आणि शांताबाईच्या गाण्यावर नाचतो शांताबाई. मग पुढं काय म्हणते माहिती, तुझं बरं बाई, पोरं चांगली, नातवंड चांगली, माझं कसं झालंय सांगू का म्हणते. कसं म्हणली, का ग बाई येडी तर तिसरी पिढी. बरोबर आहे ना. म्हणून मुलगा, पती, सासू सासरे अनावश्यक टळालेले आणि अत्यावश्यक कळालेले कुटुंब म्हणजे साक्षात पंढरपूर आहे असं वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो. कुठे जाऊ नका. आय डोंट लाईक गॉड अँड रिलिजन अँड कास्ट, आय लाईक ओनली वर्ल्ड अँड पीपल्स. आता टाळी वाजली पाहिजे होती. समजलं नसेल तर नका वाजू, समजलं ना. पण आय लाईक ओनली वर्ल्ड, माय गॉड इज अ वर्ल्ड, my religion is a world, my caste is a world, my house is a world. जर माझं हे विश्व घर असेल तर त्या घरात नांदणारा, महाराष्ट्रात राहणारा मुसलमान सुद्धा मराठा आहे याची जाणीव ज्या दिवशी तुम्हाला आणि मला होईल तो दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यातला परमार्थाचा पहिला दिवस असेल. शिवरायाच्या दरबारी, शिवरायाच्या दरबारी, सार कौतुकान आनंदान शिवरायाच्या दरबारी. सलोख्यान सामोपचारान आनंदान आनंदान हिंदू आणि मुसलमान, हिंदू आणि मुसलमान, हिंदू आणि मुसलमान, हिंदू आणि मुसलमान, हिंदू आणि मुसलमान. हा बोला, हिंदू आणि शिवरायाच्या दरबारी. माझ्या शिवरायाच्या दरबारामध्ये
श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग सांगितले आणि बाळ गर्भात असताना शिवबा बाळ गर्भात असताना मासाहेब जिजाऊंनी 4000 अभंग वाचले पोरांनो. उगाच कोणाच्या घरात पुढे येऊन बसणारी पोरं नाही जन्माला येतील. बरोबर आहे की नाही? सद्गुणी सत्शील सदाचारी चारित्र्य संपन्न सत्यनिष्ठ लोकांच्या लेकी बाळीला आई बहिणीचा दर्जा देणारे. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, आता तुम्ही सगळ्यात मोठ्या श्रेष्ठ आहात, पण मला आता समाबाई ओळखीची झाल्यामुळे मी समाबाईचं नाव जास्त वेळ येते तोंडात. त्याला काय करू? तुम्हाला आनंद वाटतो ना? पण नाही तर परवा असंच झालं भाऊ. एक बाई म्हणली महाराज तुमच्याशी कट्टी. अगं म्हणलं झालं काय? तुम्ही माही ओळख नाही पाळक काय नाही बाई. म्हणजे काय म्हणजे तुमची माही? मग तुम्ही नुसतं त्या समय 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 करायचं ना. मग मा का नाही नाव घेतलं. म्हणलं तो नाव काय? म्हणली भामाई. मग पहिली का नाही भेटली? चहा दिला तिने मला. पहिले भेटीमध्ये कोणीच नव्हतं इथं. आमचा सत्कार समारंभ केला आणि बारीक पोरीसारखी नुसती पळत होती अशी. म्हणलं काय या बाई ताकद आहे अशी मर्दाणी बाई. तेव्हा मला मासाहेब जिजाऊ आठवल्या. आणि तुम्ही सुद्धा पोरींनो उद्याच्या समाय व्हा. रडक तोंडी भामाई नका हो. माझ्या बहिणींनो, ज्या घराण्यामध्ये स्त्रिया समृद्ध संपन्न आनंदी सोशिक संयमी सहनशील जबाबदार चारित्र्य संपन्न गुड कॅरेक्टर अशा स्त्रिया ज्या घरामध्ये नांदायला येतात आणि अशा 2-4 जावांचं खटलं नटलं ना, अरे त्याच्याच पाया पडा. कशाला कुठे तीर्थाला जाता हे तुकोबाराय आम्हाला सांगतात. नलगती सायास गावे वनांत, नलगती सायास गावे वनांत. क्या बात है. नलगती सायास जावे वनांतर. तुमच्याकडे भजन आहे काय सरपंच आहे? महिलांचे भजन आहे. मी म्हणलं एवढ्या सुरात कसं काय? म्हणलं मला वाटलं आंबरसामुळे सूर आला का काय. अहो जिला सूर नाही तिने आंबरस पिये नाही तर आफूचा रस पिये. ते घोगऱ्या गळ्यात काय गोड आवाज येऊ तुमचा सगळ्यांचा. असं वाटतं की मरावून तुमच्या पोटा यावा. खरंच आवाज येऊ. फक्त तुम्हाला टाळे कुठं वाजव हेच नाही कळत. आता एखादी पटकन टाळे वाजव तुमचं कौतुक केलं तरी पाहिजे तुम्हाला. असं जोरात टाळे वाजवली पाहिजे. टाळीनं मला प्रोत्साहन येतं. मला जोर घावतो जोर. ते मुंबईला बघा कर्नाक बंदरच्या नाक्यावर पूर्वी लोक हामाला असायचे ना. ते एवढाले पोताडी उचलायची 120 किलोचं. आणि माणूस पाहिलं तर वाळू कुठं तो तुमचा केर भाऊ नाही का पुजारी तसला माणूस पण उचलाय 120 किलोची कोण. अरे रामा ओ रामा रामा सुराच्या आनंदानं मला जे काही चांगलं सुचणार आहे, संत गीता ग्रंथ ज्ञानेश्वरी तुकोबाराय नामदेवराय जनाबाईंच्या अभंगांच्या सहाय्याने मी तुमच्याशी काही थोडा वेळ बोलणार आहे. त्या बोलण्याला वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन असे म्हणतात. टाळी जोरात वाजवा बरं का, बॉडी कमी होईल थोडी. हो, टाळी एवढी ताकद आहे ना. टाळी म्हणजे इथे वाजली ना, इथे झटका बसतो. इथे झटका बसला आणि त्या पाटामध्ये काही जर दारखंड अडकलेली असली ना, चॉकअप
असं वाजलं ना, त्या रक्तवाहिनीमध्ये अडकलेली गठोळी असती का ती म्हणते आय वॉन्ट टू गो टू माय हाऊस. अगं बाया काल कीर्तनाला गेले बाई वाबळे महाराजांच्या बाया, आणि कालपासून माझ्या छातीत दुखायचं बंद झालं बाई. काय झाला परिणाम? टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. हे मोठे कीर्तनकार पण आहेत बरं सरपंच साहेब, यांना लक्षात ठेवा. आता म्हणजे नुसते मृदंगवादक नाहीत, ते उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. कीर्तनकार पण घडवतात, मृदंग वाजवणारे घडवतात. फक्त कीर्तनकार घडवू नका, मग जेलमध्ये सोडवाय आपल्याला जावं लागते. नंदराज पाटील ते LLB पण करतात, आता मला वाटतं लास्ट इयर आहे की. असा वारकरी संप्रदायामध्ये शिकलेला तरुण पाहिजे. 9वी नापास आणि 7वी नापास तिकडं बीड परळीला कुऱ्हाडे घेऊन मर्डरी करायला गेली काय, आणि टाळा बाजू आली काय सारखीच. लोकाला तकलीफ. बिनी शिकलेल्या माणसं कळं न वळण कुठंही पळ, काम नाही कुठं झाडाला जट नाही का. म्हणून ऐकणारा श्रोता हा साहित्यिक हवा, त्याचं शिक्षण चांगलं असलं पाहिजे. सांगणारा सुद्धा तेवढा शिकलेला पाहिजे. त्याचं सांगणं हे अनुभवाचं पाहिजे. त्याच्या बोलण्यामध्ये घाणेरडीपणा नसला पाहिजे. त्याच्या बोलण्यामध्ये कोणाचं मन दुखवलेलं नाही पाहिजे. कीर्तनाची व्याख्या सांगितलेली आहे. साच आणि मवळ मी तुले आणि मी तुले आणि रस मी तुले आणि रसळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे दाखवलं तो स्वर जैसे कल्लोळ अमृताचे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द जैसे कल्लोळ टाळी टाळी टाळी. ताई कुठलेही मेकअप करावं लागत नाही, काहीच लावावं लागत नाही. तोंडाला नाही, वाटाला नाही, कशाला नाही, कशाला. अलीकडे तर काय झालं माहिती आहे का, पोराचं लग्न झालं का मग पोराची आई कोण होती? सासू आहे ना. पण ती नवी सून घरात आली का सासूला वाटतं बाय आणि उगाच म्हातारी झाली. हा ना, तिच्या मेकअपचा हिला द्वेष. हा ना,
तिने जाऊन आणलं ना हाडोपसराला जाऊन डबडा. सासूचा सुनेचा त्या घरात आणि सासूचा या घरात. बरं दात काढून 3च दिवस झाले, अख्खा खोबळा. आणि त्याला ते आणि ते दात आहे ना दात, त्या दात आतमध्ये पडलं का ते वड गेलं आत. आणि तिला ते सुननं लावलं होतं ना काल, म्हणले मला ते लावायचंच, मला ते लावायचं. ती कशी लावायची, मलाही लावायचं, मलाही लावायचं. लावलं ना ते असं. नवरा म्हणलं अगं पार कुत्र्याचं तोंड दिसत ना. म्हणली तिला सांगा नको लावू, मी नाही लावायचं. अगं तिचं वय काय अभंग एक माहिती तुकोबरांचा. समयो जाण समयो जाण भलते नाना भलते ते समयो जाण समयो जाण समयो जाण. म्हणून फक्त प्रसन्नता, दुसरं काहीच नाही. कीर्तन म्हणजे ए दोंड्या काय रे बस ना. मग तुला डायबिटीज आहे, डायबिटीज आहे, मधुमेह आहे का, अरे डायबिटिक आहे का, काही आजार नाही ना तुला. तुला नाही म्हातारी म्हणतात मध्ये डायबिटीज असल्यामुळे. अरे तरुणांनी, अरे बच्चे लोकांनी कसं मनापासून ऐकलं पाहिजे. बघ कसे बसवले दोघे. इच्छा असू नाही तर नसू, आहे की नाही. पण तुम्हाला आता बरं वाटतं ना आता बसवल्याबद्दल, बरं वाटते ना. तुम्हाला वाटलं ना काय सुभद्रेच्या गोष्टी, द्रौपदीच्या गोष्टी, वरून आबाळात लुगडी पडली, आबाळातून लुगडी पडली, मग द्रौपदी नेसली, वरून लुगडीच पडतात, लुगडीच पडतात. काय आबाळात काय लुगड्याचा कारखाना होता का, मला एखाद्या विचारलं परवा. बरं का. म्हणून ऐकणारा जेवढा दर्जेदार तेवढा सांगणारा जरी दर्जेदार नसला तर दर्जेदार ऐकणारामुळे ज्याच्या मुखातून येतं ते दर्जेदार कीर्तन असतं. तर तुम्ही आमच्यावर जाऊ नका. वर लई फेटा बारी घातलाय, लई शर्ट बारी घातलाय, सदरा लई बारी, काय महाराज नाटलाय, लई साजलाय, पण डोक्यात काय नुसता कचरा असेल काय करता. पण तुमच्यामुळे आहे की नाही. तुम्ही जाता गावा, 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 तुम्ही जाता गावा. बोला बोला बोला. तुम्ही जाता गावा, तुम्ही जाता गावा, तुम्ही जाता गावा, तुम्ही जाता गावा, तुम्ही तुम्ही जाता गावा. उर वाटे माझ्या जीवा. टाळ वाजवा ना, टाळ टाळ टाळ. उर वाटे माझ्या जीवा. बोला उर वाटे माझ्या जीवा. उर वाटे माझ्या जीवा. ऐकलं का. म्हणून भगवान पण म्हणाले वारकऱ्यानो तुम्ही पंढरीला नाही आले तर मला काय शोभा येईल रे. तुमचे मी बरा आहे की नाही. मी तुमच्यामुळे बरा दिसतो. तसं माझ्या बहिणींनो तुमच्या आनंदी आणि प्रसन्न चेहऱ्याने सज्जन मायबाप हो, तुमच्या सर्व प्रसन्न आणि आनंदी चेहऱ्यानं जे घडतं ना, कळलं का काय घडतं सांगू. अरे येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. हरे हरे टाळ टाळ. अरे येड्याला बुद्धी शाण्याला
शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. मुक्याला वाचा येईल खरी रे, मुक्याला वाचा येईल खरी, मुक्याला वाचा येईल खरी, मुक्याला वाचा येईल खरी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. मला तर तुम्हाला पाहिल्यावर आनंद वाटतोय बुवा, तुम्हाला मला पाहिलं काय वाटतंय, मला काय काय. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जे खडतर पाठवलंय ना धर्माच्या ठेकेदारांनी, काय म्हटलं मी, धर्माच्या जे पाठवलंय ना तुमच्याकडे, तुम्ही त्याला धर्म समजता. तीर्थयात्रा धर्म, बाई धार्मिक काम आहे बाई. केदारनाथला निघाले, पोराने 40,000 रुपये दिले बाई, आणि पतसंस्थेतून दिले बाई, व्याजाने काढून. माझं पोरग लय माझं पोरग बाई चांगलं, 40,000 रुपये. आणि पूर्वी बघा पिशव्या असायच्या असे कमरेला, आता घातल्या तुम्हाला लोक नाव ठेवतील. तरी अजून काही काही पोरी व्यापार करतात ना, व्यापार, त्या अशा मोठ्या मोठ्या पिशव्या घालायच्या, मोठा बंडल टाकायला. ती पिशवी 40,000. केदारनाथला ट्रेनमध्ये गेली, एका बुवानं नेली. त्या बुवाने एजंटनी काढून घेतले पैसे त्याचे, भाड्याचे, जेवणाचे, भाड्याचे. आणि म्हातारी दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून निघाली त्या बायांबरोबर, आणि त्या केदारनाथच्या पायरीजवळ गेली. अगो बाया, एवढं ऊस आपल्याला नाही व्हाय जमायचं. मग मी काय कमी आहे काय, माया लेकानं 40 किती 40 रुपये नाही, 40,000 दिलेत. गोड्याने घेतले 20,000. ठरवलं गोड 20,000ला, आणि गोड्यावर बसली, घाबरली. वरून पाणी पडतंय, तिकडं पाऊसच असतो कधी जा, बर्फाचा पाऊस. त्या पायऱ्या शेवाळलेल्या. म्हातारी घोड्यावर 1 नंबर 2 नंबर 3री पायर चढली. म्हणली ब्रह्मा विष्णू महेश्वर. महेश्वर म्हणला गेट आउट. जी म्हातारी घोड्यासहित 40,000सहित 400 किलोमीटर खाली. लेकाला फोन केला त्या एजंट दलालानी, जे नेतात ना तीर्थयात्रेला लोक. त्या पैसे कमवणाऱ्या बाबाने तिच्या लेकाला फोन केला, साहेब काळजी नका करू, तुमच्या मातोश्रींचं कल्याण झालं. कल्याण झालं म्हणजे का, कुठं नोकरी लागली का काय तिकडं? नाही म्हणे, ते गेल्या गेल्या. मला तू इकडे बुवा, तू नाही कान पडत फोडीतो. तो म्हणा नाही साहेब तसं नाही, देवाच्या दारी गेल्या चांगलं झालं. पाहिलं का, याची आई गेली. ते रडते व बिचार. प्रेम प्रेम स्वरूप आई, प्रेम स्वरूप आई, प्रेम स्वरूप आई, प्रेम स्वरूप आई. वात्सल्य सिंधू आई, वात्सल्य सिंधू आई, वात्सल्य सिंधू आई, वात्सल्य सिंधू आई. आई तुला जाऊ नको म्हणालो ग आई, पण तू ऐकलं नाहीस. अरे तुकोबराय सांगतात, आई वडील हे देव आहे, आई वडील हे तीर्थयात्रा आहे, आई वडील व्रत वैकल्य आहे. अरे आईचं दर्शन घे, उपवास धरल्याचं पुण्य मिळेल रे माझ्या राजा. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. माझ्या बहिणींनो, तुम्ही एकदा सुधारल्या ना तर देश सुधारायला वेळ लागणार नाही, कारण तुमच्या मांडीवर आम्ही मोठे झालोय. तुमची पवित्र मांडी आहे, ती पवित्र आहे. पण जर ज्ञानी झाली आणि गुलामीतून मुक्त झाली ना, धार्मिक गुलामीतून मुक्त व्हा.
आणि थोडे समीक्षक बना, ते शिक्षणानं बनतं बरं का ताई. समीक्षक झालं पाहिजे. खरं असेल का हे, खरं असेल का हे आपल्याला पण काही ठरवता आलं पाहिजे ना. म्हणून तुम्ही सगळ्याजणी बोला, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. असं केलं का त्यांनी, असं केलं का तुम्ही, असं केलं का तुम्ही. आपण 3 गट पाडले बरं का आता. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. एवढ्या गर्दीत एक बाई म्हणली नाही. ती नुसती अशीच पाहते भाषा. नुसती कोण कोण आले, कोण कोण गेलं, काही काही हेच पाहायला आल्या. जाऊ दे, आंबरच खाऊन जा, जाऊ दे. बरोबर. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. वा वा. तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी. वा वा. म्हणून तीर्थयात्रा ही नुकसान आहे संसाराची. तीर्थामध्ये फक्त श्रीमंत पुजारी होतात आणि कष्टकरी आजारी पडतो आर्थिक दृष्ट्या. म्हणून तीर्थयात्रेच्या विरोधात निषेध नोंदवणारा जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. केवढं मोठं धाडस आहे माऊली. आजही काही लोक मला परवा भेटली, महाराज मी खर्च करतो, येतं का प्रयागराजला. म्हटलं तिथं काय आहे, सगळे गंजाडू गोळा झाल्यात. एक तरी शान आहे का. कोण कोणला काठीने आणते, ती जंगडी, ती दाढीवाले एवढ्याला दाढ्या, कोण कोणच्या 3-3 किलोमीटर. त्या काय जटा 3 किलोमीटर. एक बाई तर रोज त्या याला पाहतोय मी. काय बोलतात त्याला, रील रोज पाहतोय. किन्नर कोणतरी एक बाई, अप्रतिम सुंदर, अप्रतिम देखणी, तिथं नाव येतं खाली. आणि तिला गांजा वाढायला एवढी मोठी असा माईक असंच अशी करते. म्हणजे बाई गांजा वाढायला शिकायला जायचं का तिकडं. मग इथंच बऱ्या ना समाईसारख्या. बाया माझ्या घरीच बरी बाया आहे की नाही, स्वज्वळ आहे की नाही. तुम्ही सगळ्या जणी किती गोड आहात, साध्या देखण्या. तुम्हाला सांगू 4 गोष्टी बायांनो. तुमच्याकडे जास्त का रोक आहे माझा, तुमचं परिवर्तन, चेंज ऑफ दी माय लाईफ. आमचं परिवर्तन झालं की देशाचं परिवर्तन होईल आणि तेच खरं गाडगे बाबांचं कीर्तन होईल. सरपंचांचं नाव काय, संजू भाऊ ना, संजय भाऊ. संजय भाऊ तुमचं नाव पण छान ठेवलं. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यम् आहतिं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी. आहे ना गीतेमध्ये पहिलंच ना, संजय उवाच. ज्या गावातला संजय शहाणा त्या अख्खं गाव शहाणं. हो, मला आनंद वाटला की तुम्ही हे सप्ताह काही आटोपशीर बनवलं बघा ना, सगळं सुंदर. कोणीतरी येऊन आदर्श घेऊन जाऊन. मी एक आदर्श घेतला, समाबाई, समाय मावशे. मी ते बाथरूमला गेलो होतो ना, तर माझे आता खोली बांधायचं काम चाललंय. म्हणलं बनविल तर असंच बनविल, म्हणजे काहीतरी शिकायजोगं आहे. प्रत्येक गोष्टीत तुमच्याकडे सूर आहे. काय सांगतो तुम्ही, तारुण्य, सौंदर्य, सत्ता,
आणि संपत्ती. किती गोष्टी झाल्या दादा? कोणकोणत्या बोला बरं. बघ तुमची पाठांतर शक्ती कशी. बुद्ध्यांक परत बोलतो हा. तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती. बोला. बघा पोरांनो, पोरी हुशारच असतात पोरांपेक्षा. पोरांमध्ये 99% एकच शहाणा असते, 99% भंगार असतात सगळे. आहे का? बघा पोरं लई पाहिजेत मला. रोज मी 100 पोरं पुढे बसवतो तर कीर्तन करतो आणि ठरवीत नाही शिवाय. हो असलंही जा म्हणलं तरी जाईल, पण ऐकणारा बहुश्रोत पाहिजे. नंदलाल मामा बरोबर आहे ना. ऐकणारा नसेल तर काय हो तुमच्या एवढा खर्च करून फुकट व्हायला गेला. म्हणून माझ्या बहिणींनो काय म्हटलंय मी. तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती. बोला. आता यात कोण कोण बसता? तुम्ही एक बसता, तुम्ही एक बसता, तुम्ही एक बसता. यो 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 हे थोडे आता ढकल आहेत म्हणजे, पण तरी छान आहेत, अजून आहे. चिकना आहे, चिकना माल आहे. तुम्ही बसता सरपंच. अहो ह्या गोष्टी म्हणजे लई अनर्थ घडवणारे आहेत. यांनीच माणसं जेलमध्ये जातात. स्वतःची सोन्यासारखी बायको घरी असताना सुद्धा गाडी एकदा बाहेर गेली, ताई कुठवर आल्या. अरे काय तुला त्या ताईचं करायचे? तुझ्या बायकोला झोपेच्या 2 गोळ्या घेऊन झोप येत नाही रातभर. म्हणून नको नको स्त्रियात बैसणे, नको नको स्त्रियांचे बोलणे, नको नको स्त्रियांचे रगडणे, त्यांचे पाहणे नावडे. माझ्या बहिणींनो हा तुमचा अपमान नाही बरं का, सन्मान केलाय. पती बरोबर पतीने पत्नीशी पत्नी जेवढी एकनिष्ठ वागते त्याच्यापेक्षा चौपट आपल्या बायकोशी जो नवरा एकनिष्ठने वागतो त्याच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीला कमी पडत नाही, असा वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो. काय सुंदर आहे नाही का हो. स्त्रियांचा तो संग नको नारायणा, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, स्त्रियांचा तो संग नको नारायणा. जरा पेटीला आवाज द्या ना. सगळं चांगलं पण हलगर्जीपणा नका करू. हा 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 तो संग बोला, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टानी पाषाण मृत्तिकेच्या. आपली पत्नी सोडून, आपली आई सोडून आणि आपली बहीण सोडून जगातल्या सर्व स्त्रियांना, जगातल्या सर्व स्त्रियांना जो विठ्ठल मानतो, जगातल्या सर्व स्त्रियांना जो रुक्मिणीची पदवी देतो, तो या देशामध्ये शिवराया घडतो. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, धाडसाने लिहिणारा, निरपेक्षपणे अनपेक्ष, पुढे काय रे पिल्लू,
अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः. कशी गोड पोर आहे. वा काय सुंदर श्लोक सांगितला. गीतेचं सार आहे बरं का हे सगळं. अनपेक्ष सुचिर्दक्ष उद असिनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. हे लाडक्या, हे प्रिया, हे अर्जुना, तू अनपेक्ष राहा. काही न मागे कोणाशी, तुला भगवंत भरपूर देईल. माझ्या गाडगे बाबांनी अरे एकच सदरा घातला आयुष्यभर. एकच. माझ्या बहिणींनो काय काय कामं केली सांगू. ज्याला कोणी नाही. सगळे बोला ना बसलेले. तुम्हाला पण जेवायचे ना. आंबरस खायचा आहे ना. मला मदत करा जरा. हा. ज्याला कोणी नाही त्याचे बाबा आई लुळ्या पांगळ्यांचे झाले हात पायी. या इकडे या. सावरोनी त्यांना. वा. सावरोनी त्यांना कोणी. गाडगे महाराजांनी. एकच पायजमा आणि एकच सदरा. मरेपर्यंत मेल्यावर त्या सदऱ्यावर जाळला. असा कोणी महाराज आहे का. मी परवा कुठंतरी ऐकलं म्हणे एका महाराजाचा चष्माच 10 लाख रुपयाचा. अयो माझी चप्पल म्हणलं 50 रुपयाची. अजूनही 2 वर्ष झाल्यात. आजच तुटली बरोबर नेमकी. आज काय ते तुमच्याकडे आल्यामुळे तुटली का काय. त्यांना वाट जा संजय शेठ घेऊन ये जा. तुटली टचकन तुटली. म्हणजे मला तशीच लागते का. माझे पाय दुखतात ना म्हणून मी ती कमी वेटची कमी वजनाची. अरे लोकांच्या पैशावर धोत्र घ्यायची. लोकांच्या पैशावर कपडे घ्यायचे. अरे लोकांच्या पैशावर हे पोरग माझं 30-40 पोरं सांभाळते. नंदलाल महाराज. शिवाय मागत नाही. देतील ते. पण एक आहे संजय भाऊ तुमच्यासारखे लय उदार लोक आहेत आमच्यासाठी. परवा माझ्या राहुल भाऊनी मला 40,000 रुपये दिले. मी फक्त पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांना मदत करतो. बाकी दुसरं काहीच नाही. भयानक काय गरिबाची पोरं पोलीस भरती होतात. श्रीमंतांची नाही होती. म्हणून गरिबाच्या पोरांचं पोलीस भरती होणाऱ्या पोरांची खानवळ भरतो आणि त्याने कपडे घेतो. थोडासा खर्च करतो. त्यातली आता यावेळेला 6 पोरं पोलीस झाली परवा. आणि संजू भाऊ थोडीशी बाकी राहिल्यात. त्यांचं 2 महिन्याने पेपर आहे. पुण्यातच आहे. ती नापास झाली 2 मार्कांनी. काही पोरं ती लातूरची 2-3 घरी एकदम गरिबाची आहेत. पण मला तेवढ्यातच आनंद वाटतो. कारण सांगतो त्यांनी मला ते म्हणतात आम्ही माऊलींना. मला माऊली म्हणतात. आम्ही माऊलींना लई म्हातारपणी मदत करणारी. म्हणलं अरे म्हातारपणी काय मदत करा. दाताडं पडतील तर काही खाता नाही. तुम्ही काजू कतरी आणि काजू कतरी फोडली माझ्या करायची. फक्त मी तुम्हाला मदत केली. अशी अडचणीत पडलेल्याला दुसऱ्याला मदत करा. हाच खरा परमार्थ. अरे माझा बाबा गावच्या गाव झाडी. गाव झाडल्यावर संध्याकाळी लोक जमत कीर्तनाला. पांढरपेशे बुवा भटाळलेले बुवा बाबांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहत नसत. मांगाच्या डफड्यावर कीर्तन सांगणारा आणि लोकांचे प्रपंच सुखी करून शिक्षणाचं प्राधान्य मिळत लोकांना शिक्षणाचं महत्त्व सांगणारा जगातला एकच कीर्तनकार झाला. त्याचं नाव आहे संत गाडगे महाराज. कुठे मठ बांधले नाही. मंदिरं बांधली नाही. शाळा बांधल्या. अब्जो रुपये दिले मारवाड्यांनी आणि गुजरात्यांनी. गाडगे महाराजांनी ते पैसे महाराष्ट्रात आणले. तुम्ही पुण्यात जाता का कधी. जे हॉस्पिटलला गेलात का कधी. अजून गेले. पाहिलंच नाही. नाही पाहिलं. नाही सॉरी जे नाही ससून. मीच चुकलो काय म्हणतो. मुंबईला जे हा जे शेजारी बाबांनी धर्मशाळा बांधली. हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधली का. आजचा बुवा मी तरी बांधील का. हॉस्पिटल शेजारी जे हॉस्पिटल शेजारी
5 माळ्याची बिल्डिंग बांधणारा टाटा हॉस्पिटल शेजारी परेलला 6 माळ्याची बिल्डिंग बांधणारा संत आणि ससून हॉस्पिटल शेजारी पहा जाऊन उद्या माझं खोटं वाटत असेल तर कैक माळ्याची इमारतीची धर्मशाळा बांधणारा संत. मग काय हो, लोक देवळात तीर्थात धर्मशाळा बांधतात आणि गाडगे महाराजांनी 1-1 रुपये गोळा करून लोकांचे पैसे गोळा करून आजारी लोकांच्या नातेवाईकांची व्यवस्था होत नाही. कॅन्सरनं पिडलेला माणूस भयानक दुःखात असतो, त्याचे नातेवाईक खूप शोकविवळ असतात. म्हणून कॅन्सरच्या नातेवाईकांना राहण्यासाठी खाण्याची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधणारा जगात एकच संत होऊन गेला. त्याचं नाव आहे श्री संत गाडगे महाराज. गरीबाची मुले शाळेत जाती बाबा त्यांच्यासाठी ताकदौत होती. सरपंचांनी शाळेतल्या मुलांना पॅड वाटले, तुमच्या मुलांना वाटले, महाराजांच्या मुलांना वाटले, 100 पॅड वाटले, यांना 100 दिले. हे काम शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा तर कीर्तन समजेल. मग तुम्ही प्रत्येक जण कीर्तनकार व्हाल. आपल्या जीवनाला आकार जे कर्तव्य देतं त्याला कीर्तनकार म्हणतात. बरोबर आहे ना? कीर्तन आकार घेईल ना आपल्या घराचं पंढरपूर होईल. आणि मग तुकोबाराय म्हणतात, तो तुकोबारायांचा पुरावा यशस्वी होईल. नलगती सायास जावे वनात, नलगती सायास जावे वनात, नलगती सायास जावे वनात, नलगती सायास जावे वनात, नलगती सायास, नलगती सायास. त्या म्हणायला लागल्या की मग नाही वाजवायचं. मग त्यांना कधी संधी देणार आपण त्यांना नेहमी मागच ठेवीत आलो. हे बाया मागे बसा. परवाच्या दिवशी 2-4 म्हातारी माझ्या पुढे अशी बसली. म्हणले महाराज चालू द्या कीर्तन. म्हणलं हे बाबा पहिलं मागं बसवा. ते म्हणले अहो ते सप्त्याचे अध्यक्ष. म्हणले असू द्या अध्यक्ष, त्यांचा नवीन पोरवा आणा. कीर्तन कोणी ऐकावं? ज्याचे डोळे चांगले, ज्याचे कान चांगले. नाही तर परवा एक माझ्याबरोबर बसलो आणि नुसतं अगदी घरी नंदलाल महाराज अगदी मी लय खुश. मला कसं होतं, काही कळू नाही तर नाही कळू, पण तुमचा तोंडावळा चांगला असला ना असा बरं वाटतं. पण एखादी आईबाईचीच नाही मला अशी पार कीर्तनाच्या शेवटून अशीच. मग मला वाटत होतं का आपलं थोपाड फोडून घेऊ काय प्रसन्न पाहिजे. ते बाबा नुसतं अगदी म्हणायचं बरं का. माऊली ना तुम्ही, ज्ञानेश्वर माऊली हांडे. आणि आणखी कोण भेटलं मला मगाशी? काळूराम हांडे, संजय भाऊ आणि समाबाई. समाबाई म्हणजे समयी आहे ती. समयी चालती बोलती समयी, ज्योत तेजस्वी ज्योत है. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहते चलो, प्रेम की गंगा बहते चलो, प्रेम की गंगा बहते चलो. काय किती सांगावं, कुठूनही न्यावं, कुठेही फरफटीत नेल तर कीर्तनच ते. ऐकणारा चांगला पाहिजे, दर्जेदार. न लगती सायास कीर्तनाच्या अभंगाचं ध्रुवपद घेतलंय. सायास करू नका. आणि 40,000 रुपये घेऊन काय कुठं जाऊ नका का बाया हो. केदारनाथला जाऊ नका,
40,000 तिसऱ्या चौथ्या पायरीवर गेलं, 40,000 घोड्या सहित खाली पडलं ग बया. सुना रडत होत्या, आत्या अगं बाया तुमचं मला मडय दिसलं नाही ग बाई, आहे की नाही. मग गीतेमध्ये एक श्लोक आहे सुंदर, पोरांनो म्हणू लागा, क्लेशो धिकतरस्तेषां अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. हे अर्जुना, शरीराला त्रास होणारा परमार्थ कोणी शिकवला? भामट्याने तुला शिकवला असेल तर आय डोंट लाईक इट, नो, ओ मत कर. मग काय कर? नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. बोला बोला बोला. नाम संकीर्तन साधन पै, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आज प्रथम दिवस असल्यामुळे नामाचं महत्त्व सांगावं असं म्हणतात. म्हणून महाराजांनी या अभंगामध्ये भगवंताच्या सोप्या नामाचं गुणगौरव केला आहे. याचा अर्थ त्यांनी एवढ्या शब्दामध्ये बऱ्याच पडद्याच्या आड आहे ना, बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्यात. त्यापैकी पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगितली, कोणती? तीर्थयात्रा. तुम्ही म्हणाल मग आळंदी पंढरीची वारी नाही करायची का? ती तीर्थयात्रेत नाही मोडत. ती वारी म्हणजे काय माहिती का? माणसातला माणूसपणा जिवंत राहणारा औषध म्हणजे पंढरपूरची वारी आहे. मनाला वाटत, मनाला वाटत, मनाला वाटत बाई, मनाला वाटत, पंढरीला जावा एकदा, पंढरीला जावा. हे आपण जरा परीक्षा घेऊ थोडी बायांना. तुम्हीच नेमक्या म्हणतात का सगळ्याच म्हणतात? बघू ना मला. आता काय काय म्हणतील, बऱ्या पुढं म्हणतात आम्ही आंबरस पिऊन जाऊ. आता जरा थांबा तुम्ही एवढ्या जणी, हां एवढा घोळका आहे ना, घोळका हरिभक्तीपरायण लोकांचा. बघू आपण इकडच्या ही आळी बरं का, अशी सरळ सरळ छेद मारायचा असा. त्या खुर्चीवर 2 मावश्या असा छेद आणि असा एवढ्या बरं का. हां चला ग बायांनो म्हणा, मनाला वाटत एकदा पंढरीला जावा. तुमची बाजू घेतली बाया, पण तुम्ही नापासच झाल्या. मला वाटलं या येडम्याच आहेत सगळ्या बाया. तुला आपल्या परत माझ्या बहिणीनं परत एकदा सगळ्यांनी आनंद घ्या. मनाला वाटत एकदा पंढरीला जावा, पंढरीला जावा एकदा पंढरीला जावा. विठ्ठल रुक्मिण, विठ्ठल रुक्मिण,
बोला. डोळे भरून पावा बाई, डोळे भरून पावा, मनाला वाटत एकदा पंढरीला जावा, पंढरीला जावा, एकदा पंढरीला जावा. पंढरीला पंढरी जायाची म्यात केलं ती तयारी, केलं ती तयारी, केलं ती तयारी, म्या केलं ती तयारी. कुठं जायची तयारी केली होती, पण झालंय काय ऐका. ती काय म्हणते, शिकलेल्या घराण्यातली असल्यामुळं. वा. कशी जाऊ बाई, कशी जाऊ बाई, सुन शाळ करी घरी, सुन शाळ करी घरी. पंढरी जायचं, पंढरी जायचं. बोला बोला बोला. औंदा होत माझं मन, औंदा होत माझं मन. कशी ग जाऊ बाई, कशी ग जाऊ बाई, घरी शाळ करी सून ग राजसबाई, राजसबाई ग राजसबाई. वा वा. थोडंसं प्रबोधन केलं बरं का मी. पंढरीला जाया मी आता केलं ती तयारी, आणि कशी जाऊ बाई माझा राजा साळ करी घरी. पंढरपूरला जाणं महत्त्वाचं आहे काय स्वप्नील, पण आपली मुलं मुली जर त्यांची शाळा बिघडत असेल, त्यांचा अभ्यास कमी होत असेल, तर पांडुरंगाला सांगू, पांडुरंगा माझा मुलगा ग्रॅज्युएट होऊ दे, माझा मुलगा इंजिनियर होऊ दे, माझा मुलगा IT इंजिनियर होऊ दे, मग मी तुझ्या 2 वाऱ्या करील. असा संकल्प सोडला तरी घरच्या घरी पंढरीची वारी होते, असं तुकाराम महाराज आम्हाला सांगतात. किती सोपं आहे हो माऊली. माय ड्युटी इज माय गॉड. ज्ञानोबराय म्हणतात कर्मे ईशू भजावा. बरोबर आहे ना. अजून एक उभी आहे बघा ज्ञानेश्वर, सुंदर उभी. तया सर्वात्मका ईश्वरा, बया दुसरा कारभार लय चांगला निघाला माझा बाई. हा ना. आणि बिन हळदीचा नवरा केला बाई मी. हा ना. अजून एक मुका घ्यावा वाटतो बाई तुमचा. एक नंबर. टाळी वाजवा जोरात. हो. वय झालं तरी सूर कमी होत नाही कधी. गोड वाजवता. तया सर्वात्मगा ईश्वर, टाळी. माझ्या जीवाला आनंद वाटतो, कारण मला ना माझ्या बापाने लय हाणले लहानपणी सुरावरून. माझे वडील खूप सुंदर भजनकार होते आणि म्हणायचे असं, माऊली म्हणजे राग नका म्हणू, माझे वडील म्हणायचे कधी गाताना शब्दात जागा नाही घ्यायच्या, शब्दांचा अपमान होतो. शब्द हे ब्रह्म आहे, शब्द हा पांडुरंग आहे. हो. मग माझे वडील गाताना ना गाऊन झाल्यावर मग काय करायचं करा म्हणायचे. त्याची एक चाल सांगतो तुम्हाला. एकच टाळी झाली हो, एकच टाळी झाली झाली झाली, एकच टाळी झाली हो, एकच टाळी झाली.
चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज हो गोपाळासी लाया वाटी माझा ज्ञानराज हो गोपाळासी लाया वाटी कसं वाटतंय वेगळं आहे ना अभंग बोलता रंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला भरला झाल्यावर कीर्तनी भरला अभंग बोलता रंग अभंग तेव्हा नामसंकीर्तन साधनं पाहिजे सोपे म्हणायला सोपं आहे. तुम्हाला सांगू का कडू औषधाच्या गोळीवर लेप असतो काय म्हटलं बाई नाही यांनी यांच्या लक्षात नाही. कडू औषधाच्या गोळीवर काय असतो कशाचा लेप ताई जमल ना पूर्ण वेळ का घ्यायला लावू दुसरीला कोणाला घ्यायला लावू का हा बक्कमय बाई समाबाईचीच बहीण दिसली एक दिसली. आता मी जिथे जिथे जाईन माझ्या समाबाईचं गुण गाईन. एकदा या हांडेवाडीला जाऊन संजय सरपंच या पाहून मंडळी खूप छान गाव आहे तुमचं बरं. एकोपा आहे समजवता आहे समोपचार आहे आनंद आहे. नाही तर काय आमचं त्यांचं वैर आहे त्यांचं ना आमचं वैर आहे. खुशाल मी शेजारी येऊन बसली ती म्हातारडी आमचं बोलणं नाही 10 वर्ष झाले खुशाल खेटून बसली. मला काय फायदा होत्या कीर्तनाला कीर्तनाचा अर्थ काय होतो जगी जे दीन अतिपतित जगी जय हीन पद दलित तयाला जाऊन उठवावे जगाला प्रेमार पावे जगाला प्रेमार पावे जगाला प्रेमार पावे. म्हणणं लय सोपं आहे महाराज. काय काय म्हटलंय माहिती का काय बरं काय हो परमार्थ हा अतिशय सोपा आहे म्हणतात. भक्ती स्वरधारा भक्तिपंत बहु भक्तिपंथ बहु सोपा भक्तिपंथ बहु सोपा नामसंकीर्तन साधन पैसे काय बोला ना नामसंकीर्तन साधन पै सोपे का पण आधी प्राथमोपचार पाहिजे ना. मग इंजेक्शन घेतलं पथ्य नाही धरलं सोपं आहे काय मग रोग नाही गेला. नुसतं नामसंकीर्तन घेतल्यावर पाप जळतील असं नाही. मधल्या अंतरात बरंच काही लिहिले पडदे अडचो अक्षर विरहित लिहिलंय ते वाचता आलं की तो श्रोता आणि कीर्तनकार होतो. ते वाचता यावं लागतं. त्यात पहिलं काय सांगितलंय उपवासा नवसामुळं सारी बुद्धी मातीला मिळ हे तुला नवरात्रात कळ. आता माझ्यावर म्हणू लागतात
नवरात्रामध्ये काय केलं ग सरस्वती? काय नाही बाई, साबुदाण्याचे वडे केलेत. तुम्ही काय केलं आहे? मी वरईच्या पुऱ्या केल्यात. असं कर, तू मला 6 दे मी तुला 6 देते. तिच्या 6 आणि हिच्या 6, 12 खाल. दुसऱ्या दिवशी काय केलं? हां, अमृताताई तुम्ही काय केलं? आम्ही बाई का नाही खिचडी साबुदाण्याची केली, जिरं घातलं, मोहरी घातली, कोथिंबीर घातली, नवीन पद्धत बामणी पद्धतीची खिचडी बाई आम्ही. मग तुमची मला द्या आणि माझा वरईचा भात तुम्हाला घ्या. अर्धा किलो भात दुसऱ्या दिवशी खाला. तिसऱ्या दिवशी रताळं खाली. तिसऱ्या दिवशी बटाटं उकडून खाल्लं. आणि असं नवरात्र सुजली ना बाई ते खाऊन. जाम सुजली. हे वळाना हे वळाना लागली. मग पोराला शिवायचं वाटोळ झालं वेळेचं. कुठं काढलाय कुठं काढलाय कुठं काढलाय. किती सुजले मी. मग डॉक्टरकडे नेलं. तिथं गप्प बसावं का नाही? डॉक्टर उपाय दारू काय नको. आता काय पाहिजे? म्हणून गीतेमध्ये असं म्हटलंय, क्लेशोधिक तरस्तेशा मव्यक्ताम सक्त चेतसाम. अर्जुना, अरे माझी प्राप्ती कशाला करून घ्यायला पाहिजे? देव जवळी अंतरी. थोडं आपण ढंगात घेऊ. देव जवळी अंतरी, 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 देव जवळी अंतरी. काय म्हटलंय? देव जवळी. काय माऊली कसा अर्थ लावायचा सांगा बरं? ताई कसा लावलो? देव जवळी अंतरी, देव जवळी अंतरी. कसा लावा? जवळी म्हणजे या ताईंचं नाव काय? लताताई. आणि तुमचं? विनया. विनयाताई आणि लताताई. तुमचं? अश्विनीताई. अश्विनीताई, तुमच्या जवळ कोण बसलंय? शैलाताई आहे ना. पण ज्या दिवशी शैलाताईचा तुम्हाला विसर पडून, शैलाताई साक्षात पांडुरंगाचं रूप आहे, तो दिवस परमार्थातला पहिला ठरतो. मग कशाला होईल हो भांडण? ज्ञानोबाराय म्हणतात, तू मन हे मीची करी. बोला. माझी ये भजनी प्रेम धरी, प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी, मज एकाते, मज एकाते. आता तुम्ही म्हणा, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी, मज एकाते, देव जवळी अंतरी. आलं लक्षात? आता मला सांगा, भाकरीशिवाय जगू शकता? 2-3 दिवस जगू शकतो. थोडी शुद्ध आरपल किंवा अगदी असं होईल, पण जगाल. पाण्याशिवाय 2-3 दिवस जगू शकाल. पण मला एक सांगा, 1 सेकंद भर आहे पण कशा वाचून जगू शकत नाही? सांगा बरं. हां सांगा ताई तुम्ही. हां श्वास. श्वास म्हणजे काय? मिरची पावडर आहे का? का गुळाचा खडा आहे? का साखरेचं दाणं नाकात जातात? काय काय श्वास म्हणजे काय? साध्या भाषेत बोला ना. आणखी साध्या भाषेत वारा. बरोबर आहे. आता एवढ्या जणी बसल्यात, तुम्ही नाकात वारा घालाय काय? बाया कामाला ठेवल्यात काय? काय हो ताई, तुमच्या शेजारी कोण बाई बसली? माझ्या नाकात वारा कोण बाया बसल्या? असं आहे का हो? तुम्ही काही काम करा, पण श्वासावर लक्ष जो ठेवतोय ना आणि तुमच्या नाकात जातो, रक्ताभिसरण करतो, हृदय स्वच्छ ठेवतो, मेंदूची शक्ती, बुद्धीची ताकद ज्याच्यामुळे मिळतो तो प्राणवायू, ऑक्सिजन. त्यांनी म्हटलं का संजय शेठचे कपडे लय भारी आहेत. मग त्यांच्यामध्ये मी भराभरा जाईन नाकात. आणि हे इथं बसलं ये म्हातारं एक बसलं आणि ते लई म्हातारं झाले, आता ते जायच्या वर आले, त्याच्या नाकात हळूहळू जाईल. असं म्हणतो काय वारा? सांगा बायानं. म्हणताय तुम्ही मैत्रिणी लई जीवाच्या होत्या आणि नंतर 40 वर्षांनी बिघडलो, तिचं नाव घेत नाही का हो ताई? तिचं पहिलं तर लई कालवण आवडायचं तुम्हाला, होळग्याची शेंगुळी.
वांग्याचं कोळ्यास. हा आता काय झालं, पेटलं तिचं नाव महाराज माझ्या पुढं काय. बरं मग मला सांगा, त्या एकमेकीशी बोलत नाहीत, बरोबर आहे ना. मग त्या एकमेकीशी बोलत नाहीत, मग त्यांच्या दोघींच्या घरासमोर एक झाड होतं, झाड शेतापुढे बांधावं झाड मोठं लिंबाचं, मोठी सावली, हिचं वावर इकडं तिचं वावर, शेती भाषा कळते ना. पण म्हणजे आता तुम्ही एकतर सगळ्या सुनशिंगशिन झाल्यात नाही ना, अजून ग्रामीण आहे ना. हां तिचं शेत इकडं हिचं शेत इकडं, मधी बांधावं झाड. शिवराय म्हणतात, बाई म्हैस गाई आणि वृक्षाच्या पानाला सुद्धा स्पर्श करायचा नाही, हे रयतेच्या सुखाचं राज्य आहे. पण आता नेमकं काय झालं, दोघी जर बोलत नाहीत, झाड दोघींच्या, त्याला काय बोलतो, मेंढ कळतं समाई, मेंढाव शब्द कळतो का, मेंढावर धुरा पूर्वीचे शेतकरी असाल ना, मेंढावर म्हणजे बाउंड्री, त्याला मेंढ म्हणायची पूर्वी, मेंढावर. त्यांच्या ना आमच्या मेंढावर एकच झाड होई, आहे की नाही, बांध. मग मला सांगा, या जेवायच्या सुटल्याने या जेवायला सुटल्या खुरपणाऱ्या, हिराताई पण आणि मिराताई पण, अशा एक मग मशिक सारखे पाय, असं एकच जण का गाई नटल्या माया का बघती काय, भांडायला लागले बायांचं. तर आता नाही न, जुन्या बाया रस्त्याने चालले ना हांड्या तरी म्हणजे कुत्री मेली, ही म्हणायची, मलाच म्हणली ये शेळी, ये बकरी, मला म्हणते का ए तुला कोण म्हणते, मी शेळीला म्हणते. म्हणजे वैर वाईट आहे बरं का. म्हणून वैर नष्ट होणे, समूळ वैर नष्ट होणे आणि अवघ्या जगात परमेश्वर दिसणे, हे ज्या दिवशी तुमच्या मनात येईल त्या दिवशी देवाच्या नामस्मरणाची शक्ती पापाला जाळून टाकू शकते. मग आता एक ओवी ज्ञानोबारांची सांगतो आणि कीर्तन संपून टाकू. ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुना म्हणजे भगवान म्हणतात, अर्जुना का रे बाबा, हिराबाईचं वावर आणि मिराबाईचं वावर, आणि दोघी पण जेवायला ही तिच्या सावलीला, लिंबाच्या सावलीला हिच्या वावरात बसली आणि ती बोला तिच्या वावरात बसली. पण वाऱ्याला हिराबाईने पैसे दिले, वाऱ्या बघ थोबाड फोडील, हिरीचं माझं भांडण व्हायले, आणि जर काय तिच्या बायांच्या नाकात गेला तर तुला मी मुस्काड फोडील. मग वाऱ्याने ऐकलं का हो? जो ऐकल त्याला वारा म्हणतात का? नाही ना. मग सांगा मला, तुम्ही खंडीभर देवळं बांधली, खंडीभर देव तयार केले, आणि सारागाव मामाचा एक नाही कामाचा, एक बाई केदारनाथला गेली तिकडंच मेली, मग कनाय केदारनाथाने वाचवली? असा प्रश्न तुमच्या मनात जेव्हा निर्माण होईल तेव्हा तुम्ही घर बसल्या भगवंताचं नामस्मरण कराल. म्हणून उपास नको, तापास नको, उपवासा नवसामुळं सारी बुद्धी मातीला मिळ. हे कसं तुला ना कळ ग सांगती गाडगे बाबा, हे कसं तुला ना कळ ग सांगती गाडगे बाबा. हो अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं, आजचा तरुण व्यसनमुक्त व्हावा. तरुणाचे वय देशाची संपत्ती, तुमची माझी ओळख आहे का हो? नाही. पण तुम्हाला असं खेचाडून आणलं का नाही पुढे बसवलं? कारण काय? तरुणाचे वय देशाची संपत्ती, पण तुझ्या आशा नादा पाय येईल आपत्ती. कळलं? आता ते नाही का म्हणू काय झालं त्याच्यामुळे? दारू हे 14वर रतन जीवाला घटन, गोष्ट ऐकावी, गोष्ट ऐकावी. साधू संत सांगती जगा दारू न प्यावी जी.
साधू संत सांगती जगा दारून प्यावी जी, साधू संत सांगती जगा दारून प्यावी जी, जी जी ग जी जी ग जी, हा तिथं थांब परत, हा जी जी ग जी जी ग जी. कुंभकर्ण की दारू प्याला युद्धाला गेला, कुंभकर्ण की दारू प्याला युद्धाला गेला, तिकडच मेला परत आला नाही जी जी. तो तसाच रावण मेला दारूच्या पायी जी, तो तसाच रावण मेला दारूच्या पायी जी, तो तसाच रावण मेला दारूच्या पायी जी ग जी. अरे पठ्या, कौरवांची काय ती गती, तुम्ही मूर्खमती का ओ दारू प्याता बरी गत नाही जी. सुख असून भोगिता दुःख दारूच्या पायी रजी 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 र जी जी ग जी जी ग जी. म्हणून साजना हो, नामसंकीर्तन सोपं आहे, त्याला पथ्य आहे ना. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. दादा इकडे आओ. तो मागचा घडी जरा रुसला माझ्यावर. ससा गोळ्या ती मगापासून म्हणतोय मला दिसत नाही, मी दिसत नाही, मी दिसत नाही म्हणतो. टाळे वाजवा या पोरांसाठी दोघांसाठी. पण खरं प्रणव नाही आला रे, प्रणव यायला पाहिजे होता. शंभू कुठे आहे? शंभू होतं गाणं म्हणायचंय मला. हो, खूप माझ्याकडे म्हणजे मी कसं आहे, माझं कीर्तन काही ठरलेलं नसतं, आमकंच करायचं तमकंच करायचं. पण तुम्हाला एकच गोष्ट मी सांगतो, ज्या दिवशी तुम्ही सत्य धराल त्या दिवशी देवपूजा न करता, नामस्मरण न करता तुम्ही कराल ते नामस्मरण होईल, असं ज्ञानोबा आम्हाला सांगतात. दादा किती सोपं आहे ना अवघड आहे बघा ना. मी काय म्हणतो ऐकलंय का तुम्ही? ज्या दिवशी तुम्ही सत्य पकडाल, सत्य बोले मुखे दुःखवे अनेकांच्या दुःखे, तथागत गौतम बुद्ध सांगतात, मुसा वादा वेरमणी शिक्षा पदम समादियामी. भगवान बुद्ध म्हणतात, मी मरेपर्यंत कधीच खोटं बोलणार नाही. मी प्राणी मात्रांची कत्तल करून त्यांचं मांस खाणार नाही. मी दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा धरणार नाही. दुसऱ्यांच्या लेकी बाळीला मी आया बहिणींचा दर्जा देईल. किती झाले हो? 4 झाले का? आणि 5वं सांगू, मी दारू गांजा. मग प्रयागराजचं काय करायचं? प्रयागराजला तर अख्खे जातो गंजाडीचीच सगळं तिथं फकाफक. बरं गंजाड्याला बेडकेला येतात बरं का असे. इलाहाबादच्या यमुना गंगेत आणि तिथंच बाबा गेला आंघोळ करून आला. ते थुका अंग होत्या बुवांचा सगळा. आणि म्हणून तीर्थ व्रत वैकल्य उपास कुछ नाही. तुम्ही व्रते नियम न करावे, ज्ञानोबा राहिले येतात. शरीरात न पिडावे, दुरी कोठेची ना जावे. तीर्थाशिगा देवदेवतांतरा न भजावे. कळलं का? न भजावे. मग काय होईल? जर तुम्ही पंचशिलाचा, तुकोबरांच्या अभंगांच्या वचनांचं प्रतिपालन केलं. अरे माझा शिवाजी राजा कुठं काय जपमाळा धरून बसला होता काय? अरे अमावस्येला, संजू भाऊ बरोबर आहे, अमावस्येला स्वाऱ्या करून गड किल्ले जिंकणारा आणि अंधश्रद्धेच्या विरोधात पहिला लढा देणारा जर महाराष्ट्राचा राजा असेल तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि आम्ही म्हणतो आज आमुष आहे बाई, आज नको जाऊ नांदायला. अगं जाऊ दे ना, आज पुण्य वय बाय आणि असं नका करू बाय. हरीची या दासा हरी दाई दिशा,
सर्वा घटी राम देहादे एक बस. म्हणून माझ्या बहिणींनो, मी तुम्हाला थोडी जाता जाता विनंती करेल. सासू आणि सासऱ्यांनी खूप कष्ट घेतलेले असतात. एवढा मोठा प्रपंच तुमचा उभा राहिला आहे, ते फक्त सासू सासऱ्यांच्यामुळे उभा राहिला आहे. म्हणून आजपासून वाबळे महाराज आपल्या गावात येऊन गेले. जरी सासूबाईंचं आणि तुमचं पटत नसेल, सासूबाईंचा एखादा विचार नसेल तुम्हाला पटेत, तरी पण सासूबाई होत्या म्हणून नवऱ्या देवाचं कपाळाला काय लावतोय? बरोबर आहे. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. बरोबर आहे ना? आणि म्हणून माझ्या बहिणींनो, सासूनी सासरे माझे देवाऱ्याचे देव, करीते यांना दंडवत, नाही मणी तुझा भाव. सासू सासऱ्यांच्या विषयीचा तुझा भाव तुमचा नष्ट झाला तर नामस्मरण न करता तुमचा श्वास होईल, ते देवाचं नामस्मरण होईल. बरं, आता कीर्तन संपलंय आपलं. एक ओळ म्हणायची होती मला, पण समाबाई तुमच्याकडं हळद दळतात का? दळतात? तुम्ही सगळ्या एकाच गावच्या आहेत? हात वर करा या गाववाल्या. अरे बापरे, तुम्ही नाही? पण तुम्हाला सईबाई येतं का म्हणता? तुम्हाला येतं का? नाही येत कोणाला? येत आहे ना? मग म्हणा येतात. सईबाई येईल ना दादा? काळी दोन सईबाई म्हणा. सरपंच तुमचं गाव भारीच आहे. पण हा ना, असं पहिलंच पाहिलं पुणे शहरातलं जवळचं गाव. हा, वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या ग. नाही, फक्त सईबाई म्हणायचं. वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या ग, शिक्षणानं पुढं. आणि ह्या कुठं गेल्या? नाहीत जाऊ द्या. वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या, आमुच्या ग नशिबाला कशा शेणाच्या पाट्याल्या, शेणाच्या पाट्याल्या. नारीनं शिकावा असं ज्योतिबा बोलले, पहिली शाळा मास्तरीनं सावित्राबाई फुले, सावित्राबाई फुले. सरल दळण उरला आठवा, लाडक्या लेकीला म्हशीक पाठवा. म्हशीक त्या याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन मध्ये असल्यामुळे. परत लाडक्या लेकीला शाळेत पाठवा. बस, शिकायला लाजू नको ग, येडवाने वागू नको ग, आडानी राहून बाई ग, वाटुळ करू नको ग. शिकले नाही ती नागून भागू, ज्ञान कसं तिच्याकडं मागू, तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू. मासाहेब जिजाऊ सारख्या एक प्रतिभा संपन्न माऊली, एक प्रतिभा संपन्न माऊली छत्रपती शिवाजी राजांना मिळाल्या. सर्व धर्म समभावाचं आणि वैर नसलेलं कृत्य माझ्या राजांकडून घडलं. जिजाऊ म्हणाल्या, राजा जसं सरपंच तुम्हाला समाबाई काही ज्ञानाच्या गोष्टी सांगतात आयुष्यभर, जो मुलगा आपल्या आईचा ऐकतो तो समाजात मोठा होतो. जिजाऊ म्हणाल्या, शिवबा रयतेच्या सुखाचं राज्य करायचं. थोडं बारीक मगासारखं
रयतेच्या सुखाचं साम्राज्य निर्माण करायचंय शिवबा तुला. लोकांवर होणारे अत्याचार, व्यभिचार, बलात्कार रोखायचे शिवबा तुला. या देशामध्ये वाढणाऱ्या दंगली, जातीय दंगली, धार्मिक दंगली शिवबा नष्ट झाल्याशिवाय या देशात रयतेच्या सुखाचं स्वराज्य निर्माण होणार नाही. पण स्वराज्य घडवण्यासाठी केवळ मराठ्याचीच पोरं गोळा करू नको. आपलीच पोरं आपल्या बरोबर राहतील आणि आपलीच नासाडी करतील शिवबा. जे कोणी नातेवाईक नसतील आणि रक्ताचे नसतील. ही एक वाक्य आहे का? कोणीतरी 4 तरी महिला मैत्रिणी, तुम्हाला मित्र, रक्ताचे नसलेले 4 नातेवाईक जोडण्याची संधी जिथे मिळते त्याला पंढरीचा सोहळा म्हणतात. बरोबर आहे ना बायांनो? रडतात का नाही जाताना? थोडे राहिले मुक्काम, गर्दी वाढाया लागली, माझ्या माऊलीची दिंडी माळ शिरसाला गेली. आहे ना? बरोबर आहे ना? एकामेकाच्या डोळ्यात अश्रू येतात, पण रक्ताच्या नसल्यावर, रक्ताच्या संघ दिंडीला जरी गेल्या तरी एक त्या दिंडीत एक या ती बाया अशी, म्हणून जीवाभावाचं सुखदुःख सांगण्यासाठी शिवबा. चला आता बदलू नका. जीवाभावाचा शिवबा. अरे रक्ताची नाती कधीतरी धोका देतील, दगा देतील शिवबा. आवाज द्यावा जरा. म्हणून शिवबा, मुसलमानांची पोरं लढाईला तयार झाल्या तुझ्या बरोबर यायला शिवबा. त्यांना बरोबर घे. दादा ऐका जरा. ते मुसलमान म्हणून त्यांना दूर ठेवू नको. महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण करायचंय. धर्माचं रक्षण आपोआप होईल. धर्म म्हणजे कर्तव्य. गुड डीड, गुड वर्ड अँड गुड वर्क. कोणताही धर्म वाईट शिकवत नाही. वाईट शिकवतात धर्मावर जगणारे ठेकेदार. आजही धर्म खतरे में म्हणतात ना. जो कधी धोक्यात नसतो त्याला धर्म म्हणतात. जो तुमचा माझा एका वेळेला धोका नष्ट करतो त्याला धर्म म्हणतात. आणि म्हणून शिवबा, धर्म कधी खतऱ्यात नसतो. धर्माच्या नावावर जगणारे धर्माचे ठेकेदार ते खतऱ्यामध्ये येतात. गरिबांना आणि बहुजनांना शिक्षण मिळाल्यावर, ज्ञान झाल्यावर अवघ्या जगावर ते प्रेम करतात. मुंगी आणि राव आम्हा सारकाची भाव. म्हणून इथला मुसलमान सुद्धा मराठा आहे. माझा शिवबा मोठा चतुर हा. महार, मांग, चांबार, भील, पारधी, वडारी, ख्रिश्चन, मुसलमान आणि हिंदू हे सगळे मराठा आहेत. या महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण करायचंय शिवबा. हे मासाहेब जिजाऊंचं बोलणं माझ्या शिवबाने ऐकलं. वय किती होतं? 16 वर्षाचं वय होतं. आणि खेड शिवापूरकडून येत होते. आणि बाबाजी पाटील नावाच्या एका 50 वर्षाच्या माणसानं 13 वर्षाच्या पोरीवर बलात्कार केला होता. आणि तो म्हातारा रडत होता. आणि शिवबा विचारत होते, बाबा का रडायला लागले? शिवबाने सांगितलं, शिवबा, त्या बाबांनी सांगितलं, शिवबा राजा, पाटलाच्या हाती रांज गाव, जिरा रे जिरा जिरा जी गाजी, पाटलाच्या हाती रांज गाव, रामये राघुबादा जी गजी जी गजी जी र र र र र र र. पाटलाच्या हाती रांज गाव,
बाबाजी राव होत त्याचं नाव, होत त्याचं नाव शिवबा. अरे माझी 13 वर्षाची लेक माझी गेली, लेक माझी गेली पानोट्याला, गेली पानोट्याला, धुन पाण्याला. अंधार पडला, सूर्य मावळायला गेला होता, सूर्य मावळतीला गेला. हा बाबाजी मागून गेला आणि माझ्या लेकीच्या अब्रूवर घातला घाला. अब्रू गेली म्हणून लेकीनं माझ्या जीव दिला रे रामा, रामा रे रामा रे रामा, ये रे 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 ना रामा ये रघुपताची गजी गजी. अब्रू गेली म्हणून माझ्या लेकीनं जीव दिला. वेळ नाही आपल्याला सांगायला, पण शिवबानं ताबडतोब नेताजी पालकरांच्या कर्मी बाबाजी पाटलाला बोलून घेतला, त्याचा चौरंग्या केला, त्याचे हातपाय छाटले आणि त्याला फाशीच्या तख्तावर लटकवला. पण मरायच्या आधी त्याची पाटीलकी काढून घेतली. असा रयतेचा राजा त्याचं प्रत्येक कर्म न कर्म देवाचं नामस्मरण करत होतं. त्याला तोंडाने नाव घ्यायची गरज भासत नव्हती. माय कर्म इज माय ड्युटी इज माय गॉड. आणि म्हणून शिवबा मोठा चतुर, शिवबा मोठा चतुर, शिवबा मोठा चतुर होता भरदार मोठा घरदार. जसा तुम्ही मला आवडले ना, तसा शिवबाला एक मावळा आवडला. तो जत्रेमध्ये फिरायचा आणि खेळ करायचा गारुड्याचा, पण अतिशय देखणा आणि सुंदर होता. तुमच्या प्रणव सारखा अति स्मार्ट आणि देखणा. आणि शिवबाला पहिला मावळा आवडला, जवळ बोलावून घेतला. शिवबानं त्याच्या भरदार छाती, लोखंडी दंड, पोलादी टाचा शिवबानं पाहिला आणि शिवबाला कौतुक वाटलं. असा सावळा गडी मावळा, लोखंडी दंड, पोलादी टाचा, निदड्या छातीचा मावळा र र र र र र र र ये र र र र र र जी जी ग जी जी ग जी जी ग. असा मावळा, लाडका मावळा, लाडका मावळा संग घेतला. काय नाव आहे त्याचं? अरे मदारी मेहतर, मदारी मेहतर, मदारी मेहतर, मदारी मेहतर, मदारी मेहतर, मदारी मेहतर. दादा काही नाराज आहे का? माझ्याकडे बघत नाही तुम्ही? पहिला मावळा मदारी मेहतर, मुसलमानाचं कवळं, देखणं आणि सुंदर पोरग. आईच्या सांगण्याप्रमाणे स्वराज्य घडवण्यासाठी आयुष्यभर जीवाभावाचा तो मावळा आग्र्याच्या सुटकेच्या वेळेला स्वतः जीव दिला त्या मुसलमानाच्या पोरानं. आणि आम्हाला कोण बेलायक शिकवतात की हिंदू धर्म खतरे में है आणि मुसलमानांना मारा. आणि म्हणून माझ्या राजा हो, कीर्तन ऐकण्यासाठी शहाणा माणूस पाहिजे. असा माझा शिवबा. जरा पेटीला आवाज द्या हो, अहो पेटीला आवाज द्या. अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर. अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर. कुलकर्णी ब्राह्मण होता. अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर. माझ्या शिवबाचा वकील होता काजी हैदर, काजी हैदर. मग कोकण प्रांतावर
मध्ये संभाजी राजांना पकडलं. एका रंगदास स्वामी नावाच्या ब्राह्मणानं शिर्क्यांपर्यंत गोष्टी कळवल्या आणि शिर्क्यांनी माझ्या शंभू राजांना पकडून दिलं. पण मधी ब्राह्मणाने कत्तल केली खरी. माझा शंभू राजा फसवला तिथे रंगदास स्वामी नावाच्या ब्राह्मणानं. तिथे स्वराज्याचा आरमार उभा राहायचं ठरलं. कोकण प्रांतावर हे कोकण प्रांतावर या कोकण प्रांतावर उभारिले दल आरमार तिथं मावळा सावळा सुंदर कोण होता? अरे दौलत खान सरदार, दौलत खान सरदार, दौलत खान सरदार, दौलत खान सरदार. हो छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणून शिवाजी महाराजांचं कर्तव्यच नामस्मरण ठरलं. मग जळतील पापे जन्मांतराचे असं सोशल आपल्यापुढे मी मांडलं. शेवटी हे पोरांनो, ए डमाला जरा ऐक ना जरा. नाही ऐकायचं? नाही अरे ऐकायचं का नाही? ऐक जरा. धरू नका माझा राग, पुढच्या वर्षी येईल का नाही माझा भरवसा नाही, कारण मी 70 वर्षाचा आहे. पण अजून दणका तुमच्यासारखा आया बहिणी माझ्या यूट्यूबला बघा. मला माझ्या बहिणीचा आवाज ऐकाल ना तुम्ही. आता 2 वर्षापूर्वी वारली. याचं भलत्या पंथात गेलं पोरग, BSc ॲग्री पोरग होतं. नाव नाही घेत त्या पंथाचं, पण खरं सांगू वारकरी संप्रदाय सोडून कुठल्याच पंथात जाऊ नका. एवढा श्रेष्ठ संप्रदाय जगात कुठंच मिळणार नाही तुम्हाला. नुसत्या माळा घातल्या म्हणजे वारकरी होतो असं नाही. हे जेवढं मी आता सांगितलं आपल्याला तेवढं आचरण तुम्ही केलं ना, व्यसनमुक्त राहा, व्यभिचारमुक्त राहा आणि लोकांच्या आया बहिणींना विठ्ठल रुक्मिणीचा दर्जा द्या. माळ नसली तरी वारकरी व्हा. एवढं सोपं आहे माऊली. आणि मग तुम्हाला सांगतो माझ्या बहिणींनो, माझ्या बहिणीचं पोरगं BSc ॲग्री झालून एका पंथात गेलं. हे असं करायचं. रातभर माळा जपायचं आणि जे डोक्यावर झाला परिणाम. आपलं सोपं आहे, उघडा मंत्र जाणं, रामकृष्ण हरी म्हणा आणि काम चांगलं करा. नुसतं तोंडाने म्हणून काय फायदा आहे? नाही तर इथं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हणून आमची बहीण एवढी सुंदर गायची ओव्या त्या यूट्यूबला आहे बघा. आई नावाची कॅसेट आहे माझी, ऑडिओ आहे ती बघा आज गेल्यावर. आणि माझ्या बहिणीचा आवाज ऐका आणि मग मला स्वप्नील मग मला फोन कर आणि माझी कीर्तन ऐका आज बरं का सगळी. मग मी कळेल मी काय करतो ते आयुष्यात. गेल्या 40 वर्ष मी झुंज देतोय, झुंज. आणि माझ्याबरोबर महाराष्ट्रातला उमदा शिकलेला सरपंच साहेब तुमच्यासारखी सगळी माझ्याबरोबर माणसं आहेत, तुमच्यासारखी पोरांनो. तेव्हा हे काम जे आहे, मी आता पंढरीला जाणार आहे तर तुम्हाला फोन करील. राहुल दादांची तुमची तर नातंच आहे म्हणता ना, तर तुम्हाला ते फोन करतील, मी पण करील. जमलं तर 10 मेला या, स्वारगेटला आहे. एक राहुल भाऊने आणखी कीर्तन देवाचं ठेवले, आंबेडकर जयंतीचं आहे. मी सर्व धर्म जातीवर प्रेम करतो, कारण का या महाराष्ट्राची माती हरवणारी आहे, संतभूमी आहे. आणि अवघ्या विश्वाच्या शांतीचा प्रयत्न करणारं पसायदान या महाराष्ट्र विश्व मंदिराचा पाया आहे, ज्ञानदेवी रचना पाया. आणि म्हणून बाबांनो, कोणाचं ऐकू नका. धार्मिक जातीय दंगली नको, कुऱ्हाडी नको, चॉपर नको. हे पाहिलं ना तुम्ही, 3री नापास झालेली पोरं गुंडांनी वापरली आणि जेलमध्ये कोण जाईल आता? फाशी कोण जाईल? गरिबाची जातील ना. म्हणून धरू नका माझा राग, धरू नका माझा राग, लागतो मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा.
धरू नका माझा राग लागतो मी तुम्हा माग एवढा विचार डोक्यात साठवा आपल्या बाळाला शाळेत पाठवा आपल्या बाळाला शाळेत पाठवा आपल्या बाळाला शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय साहेबावानी नटतोया धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग एवढा विचार डोक्यात साठवा आता तुम्ही म्हणा बरं का आपल्या बाळाला शाळेत पाठवा आपल्या बाळाला आता मी जिथे जिथे जाईन या हांडेवाडीचं गुणगान गाईन एकदा या हांडेवाडीला जाऊन समाबाईचा चहा या पिऊन तेव्हा सर्वांना नमस्कार माझ्या बहिणींनो समाबाई सारख्या तोला मोलाच्या सगळ्या माझ्या आया बहिणी या सर्वांना प्रणाम करतो निर्वैर व्हा जातीय दंगली धार्मिक दंगली आणि सांगू तुम्हाला व्रत वैकल्य तीर्थ यात्रा उपास तापास बंद करून टाका आणि आपल्या कर्तव्याला शरण जा ननंदेवर प्रेम करा जावा जावाने प्रेम करा जावं माझे बाई नको वागू आज तुझं समयाच्या शिरी घर एक तुझं माझं घर एक तुझं माझं बस नामसंकीर्तन साधन पै सोपे नाहीतर सोपं नाही विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली